Figure. लवकर गावली सापडली का नाही? सोनू, किती दिवस मी तुला हुडकतोय, अखेर आज मला गावलीस का नाही? अरे मी तुला गावायला तुम्हाला अजून धरलीस कुठं? हे काय नाही, मला माझं पैसे आत्ताच्या आत्ता व्याजा सकट परत करायचं. सावकर आहे मी, सावकर. अरे अजून थोडासा दम धर. तुझ्याकडे बघून आत्तापर्यंत धरलाच की दाबून दम. अगं तुला सोडून सगळ्यांचंच घेतलंय फेडून मी. एकदा माझ्याकडनं पैसे घेतलं की मी कुणाला दया माया दाखवत नाही. तुला पण सोडणार नाही, तुझं पण घेणार आहे फेडून. तू काय घेतोस माझ्याकडनं फेडून? पोलिसांनी लावला फोन की बसशील दडून? बापरे, पण लक्षात ठेव, मला बी म्हणतात सावकार सावकर बबन. अरे तुला लावला काय? काळा साबण. बबन मी घालतो तुला अंघोळ काळा लावून साबण. अरे वा, मी तुझं सगळं फेडणार आहे. तुला काय माझ्यावर खात्री नाही काय? अगं भाजीत भाजी पात्रीची आणि तू माझ्या खात्रीची. अगं तुझ्या आठवणीनं मला झोप लागना रात्रीची. तुझ्या आठवणीनं घरात झोप लागना म्हणून झोपलो कट्ट्यावर आणि सकाळी उठून बघतोय तर काय चादरच नव्हती अंगावर. तरी बरं चड्डी राहिली जाग्यावर. पण लक्षात ठेव, हाताची सगळी बोटं काय सारखी नसतात आणि सगळ्या पोरी एकसारख्या नसतात. अगं हाताची पाची बोटं सारखी नसली तरी जेवताना मात्र एका जागी येतात का नाही? अगं गुलाबाला काटा असत्यात म्हणून कोण गुलाबाचा वास घ्यायचं थांबतंय काय? तसं पोरगी किती बी झिडकारू दे, ज्योती बघतोयच का नाही आपलं काय करंट जमतोय काय तिच्या संग? पण आपलं जमायचं नाही. सोनू, मैंने तुझसे प्रेम केलं बाई समझ कर, पण तूने मुझे लात मारी कुत्रा समझ कर. आपलं जमलं तर जमलं, नाहीतर मागं कोंबलं. प्रेम पत्र फाडून पॅन्टच्या मागच्या खिशात कोंबलं. सोना, मला पण एक चान्स दे ना. आता एवढा घायला आलायस तर तू सुरू का की? सावकारीच्या धंद्यात वसुली महत्वाची असते. अगं परवा ती कोडव्याची म्हातारी माझ्याकडनं 50 रुपये घेऊन गेली, पण परतच देणार. मग तू काय केलं? आणली तिची कोंबडी उचलून, पण 15 दिवस झालं तरी कोंबडी अंडीच घालणार. गल्लीतल्या बायका म्हणल्या, काय गुरुवारी बाजारातनं कोंबडा आणून कोंबडीपाशी सोड, मग ती अंडी घालल. पण बाजारात गेलो तर कोंबड्याचा दर 700 रुपये. 5 रुपयाच्या अंड्यासाठी 700 रुपये घालू. बरं झालं, आलो परत. खा कोंबडी कापून. मी तसा कसा सोडतोय वय पैसे वसुलीच? येताना एका दुकानातनं रंग गेल्याला पाय मोडका 10 रुपयाचा प्लॅस्टिकचा कोंबडा आणला आणि तो कोंबडीपाशी ठेवला. झालं, दुसऱ्या दिवशी कोंबडीनं अंड घातलं. आणि हे असं झालं कसं? हे असं झालंच कसं? मी आणलेली ती कोंबडी तरी कुठं खऱ्या लक्षणाची होती. अगं लबराची होती ती. आणि अंड्याला लकवा मारला होता, म्हणजे एका बाजूनं चेपलेलं होतं. पण माझ्या पैशाचं काय ते सांग, बाकी मला गुलवून ठेवू बस. अरे सरकारनं नोटाबंदी केल्यापासून माझ्या 1000च्या नोटाच बंद झाल्यात. 1000च्या जाऊन द्यात, 500च्या जाऊन द्यात, लांबड लावायची नाही. हे बघ, मी उद्या मुंबईला जाणार आहे, मला पैसे दे. हे बाबा, तू काय
बर्ड पिलून मेला होता. बर्ड पिलू म्हणजे कोंबडीचं पिल्लू चावून मेलं म्हणे की. पण तू काय मुंबईला जाऊ नको बाबा. आता त्या मुंबईच्या गर्दीत तू चिंगरून मारशील म्हणून तिकडं काय जाऊ नको बाबा. बर माझं जायचं कॅन्सल करतो. तर तेवढं माझं पैसे द्यायचं बघ. हे बघ माझ्याकडनं काय पैसे नाही ती. आपण हे एक लाटीचं तिकीट आहे बघ. हे लागलं तर लागलं घे त्यातनं भागवून. नाहीतर मी आहेच ना नाही घे तिकीट घे की. दे बाई. लागलं तर लागलं त्यात माझं भागलं. हा घे की भागवून. नाही भागलं तर इथं येऊन फेडून घेणार. आता काय फेडून घेते कुणाला माहित बाई. सावकर आहे मी सावकर. बबन सावकर. व्याजा सकट पैसे दे लवकर.